तो संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे या मैदानावरती। आजचा दिवस हा कुठच्या संघांसाठी सुदैवी ठरतोय। आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये कुठचे दोन संघ हे क्वालिफायर होतील हे पाहणं औत्सुक्याचं राहील या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती। सकाळच्या सत्रातील लढत नाणेफेक खूप महत्त्वाची होती, कारण दोन्ही संघ कर्णधारांची आपण बातचीत बघितली तर या मैदानाचा अंदाज नव्हता, म्हणूनच कीर्तिस्फोट माणगाव संघ प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि बघावं लागेल प्रतिस्पर्धी लव्ह स्टार नांदूर संघाला किती धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरेल। पहिलं पॉवर प्लेचा निर्णायक कोकण 9 सुपर ओव्हरचं षटक असेल। सर्व खेळाडू हे 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळतील। कोकण 9चे संचालक सन्मान श्री विकास गावकर यांच्या संकल्पनेतनं साकार होऊ घातलेली कोकण 9 प्रीमियर लीग पर्व दुसरं 2022 या वर्षामध्ये आपण भेटतोय आणि आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील सकाळची पहिली लढत ही दोन संघांदरम्यान पाहायला मिळते। प्रारंभीचं कोकण 9 सुपर ओव्हर षटक हाताळलं जातंय ते शिवा जळवीकडनं। सलामीची विनीची जोडी हे लव्ह स्टार नांदूर संघाची पाहायला मिळत आहे। पंचांचा इशारा येतोय। अवधूत मसूरकर आणि विवेक जबडे ही सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते। यावेळी पहिल्या चेंडूवरती मिड ऑफला सुरेख क्लिअर केलं जात आहे। वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी कोकण 9 सुपर चौकार पाहायला मिळतोय। तो पहिल्या चेंडूवरती तो अवधूत मसूरकर कडनं चौकाराच्या साह्याने अवधूत मसूरकर आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती पाहायला मिळते ती नाममात्र 4 धावा बिनबाद धावफलकावरती। एका चौकाराच्या साह्याने धावांचा आरंभ केला जातोय, धावांचा श्री गणेशा केला जातोय तो लव्ह स्टार नांदोस क्रिकेट संघासाठी। सिंधुदुर्गातील हे दोन्ही खेळाडू ग्रामीण भागातील खेळाडूंचे भरणा असलेले दोन्ही संघ। याही आडव्या बॅटने चेंडू उडवला जातोय, चेंडू येतोय काऊळ कॉर्नरच्या दिशेने। पहिले 2 चेंडूंवरती अतिशय सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल ती अवधूत मसूरकरची। पहिले 2 चेंडूंवरती शिवा जळवी सारख्या कसलेल्या गोलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ ठरवतोय, मात्र शिवा जळवीला त्या फलंदाजाला वेसल घालण्यात यशस्वी ठरेल का उर्वरित चेंडूंवरती हे पाहणं औत्सुक्याचं राहील ते कीर्तिस्फोट माणगाव संघाकडनं। टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, मात्र अनुभव जरी पाठीशी असला तरी जिद्द चिकाटी ही खूप महत्त्वाची असते आणि जिद्द चिकाटी जर या एकत्र गोष्टी आल्या तर इतिहास हा नवीन घडवला जातोय। डावख्याचा यावेळी सज्ज होतोय, उजव्या इष्टीवर बराच बाहेर जाणार चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत। अतिरिक्त धावेची खून ही कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं, त्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती नाममात्र 9 धावफलकावरती। 2 चौकाराच्या साह्याने सुरेख फटकेबाजी, यावेळी बॅकफुटला जाऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चुकतोय, परिणामी इथं धावचीच्या स्वरूपात पहिले वेळेला हादरा बसतोय तो लव्ह स्टार नांदूर क्रिकेट संघाला। विवेक जबडे जी अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग न होतं आणि परिणामी विवेक जबडेला हा स्वस्तात माघारी परतावं लागतंय ते पहिल्या गड्याच्या रूपात लव्ह स्टार नांदूर क्रिकेट संघासाठी। थोडीशी घाई ही पाहायला मिळाली विवेक जबडेचे, कित्येक वेळा आपण रस्त्यांवर पाहायला मिळतंय अतिघाई संकटात नाही, तेच कुठंतरी इथं भोवलं गेलं विवेक जबडेला, कारण स्ट्राईक एंडवरचा फलंदाज अवधूत मसूरकरकडनं कुठचंही कॉलिंग नव्हतं। क्षेत्ररक्षण सुरेख झालं, या चेंडूवरती वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि शिवा जळवीने नॉन स्ट्राईक एंडवरती ती शिकार साध्य केली ती विवेक जबडे याच्या स्वरूपात। नवीन फलंदाज नंबर 3 या क्रमांकावरती दर्शन चव्हाण हा फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो लव्ह स्टार नांदोस क्रिकेट संघासाठी। सलामीवीर अवधूत मसूरकर 2 चौकारांशी आपली फलंदाजी साकारतोय तर नवीन फलंदाज दर्शन चव्हाण हा नॉस्ट्राईकच्या दिशेने जाताना दिसतोय। त्या दर्शनला साथ द्यावी लागेल ती अवधूत मसूरकरची, मात्र सुरेख परती म्हणावी लागेल, सुरेख कमबॅक। शिवा जळवीचं प्रारंभीचे 2 चेंडू हे महागडे ठरल्यानंतर एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही पाहायला मिळते आणि पहिलं प्रारंभीचं हे कोकण 9 सुपर ओव्हर षटक पाहायला मिळतंय। क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या आतमध्ये त्या गोल रिंगणावरती पाहायला मिळत आहेत आणि जो क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सापळा रचला गेला त्या सापळ्यामध्ये फसवलं जाईल का
अवधूत मसूरकरला. यावेळी शॉर्टम पुलचा फटका, चेंडू हवेमध्ये पाहिला वेटोय, झेल टिपण्याची एक नामी संधी, सुरेख झेल म्हणावं लागेल. आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे म्हटलं तर अवघड ठरणार नाही, कारण उलट दिशेने जाऊन हा एक साधा सोपा लिलय झोल टिपण्यात यशस्वी होतोय. तो क्षेत्ररक्षक दुसरा सलामीवीर माघारी परततोय. तो लव्ह स्टार नांदूर क्रिकेट संघाचा अवधूत मसूरकरची खेळी समाप्त. जी 2 चौकारच्या साह्याने नटलेली ही खेळी अवधूत मसूरकरची. यावेळी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय रिफ्लेमध्ये, ज्यावेळी शॉर्टम पुलचा चेंडू सुरेख, त्याच्यावरती पुलचा फटका, मात्र ते चेंडू उंची प्राप्त करतोय. एक कसं पाहायला मिळालं, कौशल्य पाहायला मिळालं तर क्षेत्ररक्षकाचं वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपल्या रक्ताचं पाणी करून तो झेल टिपण्यात यशस्वी ठरतोय आणि गोलंदाजाचा पाठीराखा म्हणून ज्याला संबोधलं जातं तो क्षेत्ररक्षक इथं मात्र आपली कामगिरी उंचावतोय आणि तो बळी नोंदला जातोय तो शिवा जळवीच्या नावावरती. नवीन फलंदाज दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर महेश यादव हा नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय. तो दर्शन चव्हाण याची साथ देण्यासाठी दोन्ही फलंदाज आतापर्यंत मैदानावरती नवीन पाहायला मिळत आहेत. ज्या फलंदाजांवरती जबाबदारी असेल लव्ह स्टार नांदोस क्रिकेट संघाची, कारण इथून किती धावांपर्यंत मजल, किती धावांचा मनोरा हा रचला जाईल तो लव्ह स्टार नांदोस क्रिकेट संघासाठी. यावेळी मधल्या एष्टीवरचा हा चेंडू बघावं लागेल. या चेंडूवरती काय घडलं, झेलबादचं हलकसं अपील पाहायला मिळालं तर शिवा जळवीचं मात्र सुदैवी ठरतोय तो उजव्या हाताचा फलंदाज दर्शन चव्हाण. पहिलं प्रारंभीचं आरंभाचं षटक हे कोकण सुपर ओव्हर नाव षटक पाहायला मिळतंय. सर्व क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, तर डावकऱ्याचा गोलंदाज हा शिवा जळवी स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. यावेळी षटप्लेन पद्धतीचा चेंडू ज्या एकेरी धावसंख्येने दर्शन चव्हाण आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती डबल फिगरवरती पाहायला मिळतंय. ती 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात धावगती सुरेख पाहायला मिळतंय. मात्र 2 निर्णायक गडी बाद होत आहेत त्या लव्ह स्टार नांदोस क्रिकेट संघाच्या. यानंतर मात्र क्षेत्ररक्षण हे थोडंसं पांगवलं जाईल, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या कोकण नाऊ सुपर ओव्हरचं बंधन हटल्यानंतर क्षेत्ररक्षण हे थोडंसं खुलं होत आहे. क्षेत्ररक्षण हे सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक वाटचाल करतोय. डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते. ती कीर्तिस्फोट मानगाव संघ, सुदैवाची नाणेफेकीची साथ ही कीर्तिस्फोट मानगाव संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे. क्रमांक दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकावरती वर्णी लागते ती गोलंदाज कीर्तिस्फोट मानगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू रुपेश तांडेल सज्ज होताना दिसतोय तो गोलंदाजीसाठी. रुपेश तांडेलचं कडवं आव्हान असेल ते दर्शन चव्हाण, त्याच्या साथीला महेश यादव, या दोन फलंदाजांना ती कामगिरी करावी लागेल, कारण प्रारंभीचे फलंदाज हे झटपट माघारी परतल्यानंतर ती फलंदाजीची जबाबदारी ती आपल्या खांदी घ्यावी लागेल. ती दर्शन चव्हाण, त्याच्या साथीला महेश यादव आणि या फलंदाजांना व्यसन घालण्यात यशस्वी ठरेल का तो रुपेश तांडेल नावाचा गोलंदाज. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न उजव्या इष्टीवरनं झाला तो दर्शन चव्हाणचा, ज्या चेंडूवरती उत्तर नव्हतं, निर्धाव चेंडूने सांगता होते ती रुपेश तांडेल याच्या गोलंदाजीवरती. टोपीला बोर्डिंग मैदान जर पाहिलं तर गोलंदाजासाठी नैसर्गिकरित्या ही लाभदायक खेळपट्टी. फलंदाजांना कंबर कसावी लागते या मैदानावरती, कारण मैदानावरती हिरवळ पाहायला मिळते. चेंडू स्विंग होण्याचं प्रमाण जास्त असतं या मैदानावरती आणि तो करिश्मा केला जाईल का रुपेश तांडेलकडनं. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 11 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. यावेळी मात्र उजव्या इष्टीवरचा हा जमलेलगतचा फटका पाहायला मिळतोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होत आहे ती लव्ह स्टार नांदोस क्रिकेट संघासाठी. डावकरी हाताचा हा उजव्या हाताचा रुपेश तांडेल गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्टप्लेन पैसा चेंडू डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. तेवढीच फेक ही यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावताना दिसत आहे. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या उतरली ती 12 धावा धावफलकावरती. थोडीशी संयमी सावध सुरुवात म्हणावी लागेल ती लव्ह स्टार नांदोस क्रिकेट संघ नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तो टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू मारायचा प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र यावेळी तो प्रयत्न असफल राहतोय. मिस टाइम होतोय. फटका आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण हे रुपेश तांडेलचं पाहायला मिळतंय. रुपेश तांडेल एक गुणवान खेळाडू, अष्टपैलू व्यक्तिमत्व, अष्टपैलू खेळाडू.
यावेळी मधल्या यष्टीवरचा हा चेंडू उजव्या यष्टीवरून खेळण्याचा प्रयत्न, जो फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने चेंडू टोलवायचा हा मनसुबा यावेळी धुळीस मिळताना दिसतोय तो दर्शन चव्हाणचा. निर्णायक षटक हे मार्गस्थ लागताना दिसतंय ते रुपेश तांडेलचं अतिशय सुरेख गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीवरती अवघ्या 2 धावा खर्च करतोय. जे पहिलं षटक 10 धावांचं निघालं, त्या धावांवरती रोख अंकुश खऱ्या अर्थाने लावला गेला. तो रुपेश तांडेलकरांना प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 12 धावा 2 गडींच्या मोबदल्यात प्रति षटकांमध्ये 6 धावांची सरासरी पाहायला मिळतंय. मात्र विजयी उद्दिष्ट निर्माण करायचं असेल तर आश्वासक धावसंख्या या धावफलकावरती जमवावी लागेल. फायटिंग टोटल उभा करावं लागेल तो लव स्टार्ट नांदोस क्रिकेट संघाला. वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळलं जातंय ते या पॅव्हलन एंडकडनं मिस्टर अंकुश भांबर्डेकर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. अंकुश बांबार्डेकर या खेळाडूचा विचार केला असता फ्रेंडशिप चेन्नवन, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला अशा दर्जेदार संघाकडनं खेळण्याचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी, त्याचप्रमाणे गोवा राज्यातील सांगेम प्रीमियर लीग अशा एकापेक्षा एक सरस स्पर्धांमध्ये आपली कामगिरी उंचावून आपल्या नावलौकिक वलयांकित केला असाच हा अष्टपैलू खेळाडू अंकुश बांबार्डेकर यावेळी सज्ज होताना दिसतोय. स्ट्राईक एंडवरती महेश यादव उजव्या हाताचा फलंदाज, यावेळी षटमपूलचा फटका पाहायला मिळतोय. मात्र त्या फटक्यावरती ताकद पाहायला मिळत नाही, जी विल पॉवर या फटक्यावरती पाहायला मिळाली नाही ती महेश यादवची. परिणामी एकेरी धाव निघते, ज्या एकेरी धावसंख्येने 13 धावा धावफलकावरती. तिसरं षटक हे प्रगतीपथावर अंकुश बांबार्डेकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी, कित्येक मैदानं ज्याने आपल्या गोलंदाजीने गाजवली तोच अंकुश. यावेळी डाव्या यष्टीवरचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत, ज्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या वधारली जाते ती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही दर्शन चव्हाण त्याच्या साथीला महेश यादव या 2 फलंदाजांवरती येते. यावेळी मात्र सुरेख परती ही अंकुश बांबार्डेकरची एका अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा पाहायला मिळतोय. मात्र ह्या नियंत्रित मारायला बोथट ठरवलं जाईल का ते दर्शन चव्हाणकडनं, कारण प्रयत्न होतोय ऑन साईडला मोठे फटके खेळण्याचा. यावेळी खोलवर टप्प्याचा हा ब्लॉक पद्धतीचा चेंडू, ज्या चेंडूवरती एकेरी धाव निघतंय, पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 अंकुश बांबार्डेकर हे षटक हाताळताना दिसतोय तो कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाकडनं. यावेळी सुरेख चेंडू हा बॉडी लँग्वेज पद्धतीचा चेंडू ऐन मोक्याच्या क्षणी उसरी घेतोय, ज्या फलंदाजाने मनात गृहीत धरलेलं की त्याच्यावरती पुलचा फटका मारायचा हा प्रयत्न यावेळी थोडासा धुळीस मिळताना दिसतोय तो महेश यादव या फलंदाजांचा. प्रारंभीच्या षटकांमध्ये गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतोय. एका नियंत्रित अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, परिणामी प्रतिस्पर्धी संघाची कमी धावसंख्या ही पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी मात्र थोडासा असफल पाहायला मिळतोय. महेश यादव हा फलंदाज माघारी परतताना दिसतोय तो तिसऱ्या गड्याच्या रूपात. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर बाय इलायगो कोकण 9 प्रीमियर लीग 2022 हे पर्व दुसरं पाहायला मिळतंय. नीटनेटकं एका वेगळ्या ढंगात आयोजन, मात्र महाराष्ट्र आणि देशात असलेला कोरोनाचा कहर, शासनाने दिलेली नियमावली अंमलात आणून ही स्पर्धा आपल्याला या मैदानावरती संपन्न होताना दिसतंय. कालच्या या स्पर्धेचा शुभारंभाचा दिवस, कालच्या दिवसामध्ये 2 संघ हे पुढील फेरीत मजल मारतायत. वर्षावर्यस देवबाग, ज्या वर्षावर्यस देवबाग संघामध्ये रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा भरणा असलेला, आणि कालचा दिवस जर पाहिला तर वर्षावर्यस देवबाग संघाकडनं सुमित डुंगरे, रजत मुंडे या खेळाडूंनी गाजवला, तर साई मनोज कणकवली संघाकडनं संदीप मकवाना, मनोज सकपा, देवदत्त मटके या फलंदाजांनी या मैदानावरती सुंदर कामगिरी केली. सांघिक कामगिरीच्या जोरावरती हे संघ दोन्ही आतापर्यंत पुढील फेरीत प्रवेश करतायत. नवीन फलंदाज काका कालेलकर हा नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय, तर स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय तो दर्शन. यावेळी गोलंदाजीसाठी बाळा सावळ हा सज्ज होतोय, ज्या बाळा सावळला लगान बाळा असं सबरलं जातंय. यावेळी पहिला चेंडू हा अचूक टप्प्यावरती फेकला जातोय, तो बाळा सावळकडनं एकेरी धाव निघते दर्शनसाठी, ज्या एकेरी धाव संख्येने अवघ्या 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ही डावाची सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज या मैदानावरती पूर्णपणे फलंदाजांना
एक स्तब्ध ठेवतायत, मोठ्या फटक्यांपासून वंचित पाहायला मिळत आहेत. अपवाद अवधूत मसूरकरचे प्रारंभीचे 2 खणखणीत चौकार, त्यानंतर मात्र फलंदाजांना तो सूर सापडत नाही या मैदानावरती. यावेळी मात्र फलंदाजांकडनं गाठ घेतोय तो काका कालेलकर नावाचा फलंदाज, ज्याच्याकडे टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. मात्र अनुभवासोबत जिद्द चिकाटी या मैदानावरती दाखवावं लागेल, घाम गाळावं लागेल धावा जमवण्यासाठी. यावेळी पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला जातोय, त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जी दिशा दिली गेली एकेरी धावेसाठी, ज्या एकेरी धावसंख्येने काका आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती नोंदली जाते ती 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 बाळा सावळ, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, ज्याने छत्रपती वेंगुर्ले चषकामध्ये एक बहारदार एका वेगळ्या लयमध्ये गोलंदाजी केली. यावेळी चेंडू उडवला जातोय, चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने. राजन केरकर हा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय, ती फेक येते गोलंदाजाकडे. मात्र गोलंदाजाच्या मागे सुरेख बॅकअप हे रुपेश तांडेलचं. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर मात्र फलंदाजांना जोखीम घ्यावी लागेल, जोखीम पत्करून मोठे फटके हे खेळण्यात यशस्वी होतील का. यावेळी चेंज ऑफ पीस प्रकारचा चेंडू, गती पूर्णपणे या चेंडूवरती कमी पाहायला गेली ती सावळची, ज्या चेंडूवरती एकेरी धाव निघते ती काकासाठी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 20 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळतोय की का ही दाट शक्यता या मैदानावरती वर्तवली जाते. परिणामी एक भेदक मारा हा कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाचा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकावरती शिवा जळवीच्या जे आक्रमण झालं, त्यानंतर त्या आक्रमणापासून सावध होऊन एका अचूक टप्प्यावरची नियंत्रित मारा पाहायला मिळाला कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाचा. आणि रुपेश तांडेल याच्या पाऊल ठेवून बाळा सावळ मात्र सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळी झेल टिपण्याची एक नामी संधी, मात्र यावेळी तो झेल सुटतोय बाळा सावळकडनं. एक साधा सोपा झेल हा जमिनीला दान होताना दिसतोय. आणि एका मराठी म्हणीची आठवण होते, दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी, नशिबात नसेल तर चालून आलेली ही संधी दूर निघून जाते. हे याच निमित्ताने पाहायला मिळालं बाळा सावळकडनं. एक साधा सोपा झेल सुटतोय, परिणामी फलंदाजाला जीवनदान मिळतंय. त्या जीवनदानाचा फायदा उठवून किती धावांची लयलूट ही लव्ह स्टार नांदूर संघासाठी केली जाईल का. प्रारंभीची 4 षटकं 24 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अवघ्या 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ही डावाची सुरुवात पाहायला मिळते ती लव्ह स्टार नांदोस क्रिकेट संघ. पंचांचा इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्लेचं हे निर्णायक षटक. 3 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी दिसतील. मात्र ह्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ती जोखीम पत्करली जाते. तो कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाकडनं विश्वास दाखवला जातोय. तो अनुभवी गोलंदाज, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, कित्येक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव हा पाठीशी असलेला अंकुश बांबर्डेकर यावेळी सज्ज होताना दिसतोय. तर त्याच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवण्यासाठी काका कालेलकर हा उंच देहयष्टी लाभलेला खेळाडू पहिल्या चेंडूवरती हे काऊ कॉर्नरच्या दिशेने आक्रमण केलं जात आहे. ऍडमिशन सिक्सर हा पाहायला मिळतोय तो या इनिंग मधील. आता मात्र कुठेतरी फलंदाज हात खोलताना दिसत आहेत आणि गरज एका मोठ्या धावसंख्या उभारण्याची. 26 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात कीर्ती स्पोर्ट मानगाव संघ सुदैवाची नाणेफेकीची साथ या संघाला लाभली. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय या मैदानावरती पाहायला मिळतोय. याही फटका थोडासा मिस टाइम होतोय. झेल टिपण्याची नामी संधी, मात्र ती यावी चूक केली जात नाही अंकुश कडनं. तर एक सुरेख झेल टिपला गेला. ऍडमिशन विकेट ही आपल्याला प्राइज विकेट पाहायला मिळते ती काका कालेलकरची आणि माघारी परतावं लागतंय ते 4थ्या गड्याच्या रूपात. ते लव्ह स्टार नांदोस क्रिकेट संघाचा फलंदाज काका कालेलकर. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय ती काका याची जागा घेण्यासाठी कुणाल नावाचा फलंदाज. एक मोठा फटका पाहायला मिळाला डीप लॉंगनच्या दिशेने, मात्र ती एक मोठी खेळी परावर्तित करता आलं नाही काका कालेलकरला. की जी गरज होती आज संघासाठी धावा जमवण्यासाठी, तो विश्वास कुठंतरी इथं मात्र सार्थकी लागताना दिसत नाही लव्ह स्टार नांदोस क्रिकेट संघासाठी.
षटक क्रमांक 5 मात्र सुरेख वरती म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं, मात्र दुसऱ्या चेंडूवरती दाखवून दिलं की हम भी कुछ कम नाही. दुसऱ्या चेंडूवरती खेळ समाप्त केले ते काका कालेलकर याची. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. त्रिफळा उद्ध्वस्त करतोय दर्शन चव्हाणचा. एक 5वा हादरा बसतोय. ऍडमिशन्स एक आधुनिक शिक्षणासाठी एक ही ऍडमिशन्स विकेट आपल्याला पाहायला मिळते ती दर्शन चव्हाणची. 5वा हादरा 26 धावा. ही डावाची सुरुवात लवस्टार नांदोस क्रिकेट संघाची. एकाही फलंदाजाला मात्र यावेळी सूर सापडत नाही. तो सूर गवसणं हे नितांत गरजेचं लवस्टार नांदोस क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. जर सूर सापडला नाही तर इथं मात्र जी आश्वासक धावसंख्या पाहायला मिळणार नाही. एक कमी धावसंख्येचा हा सामना पाहायला मिळेल का, ही तमाम शंका या निमित्ताने वर्तवली जाते. कोकण 9 प्रीमियर लीग 2022 कोकण 9चे संचालक सन्मान श्री विकास गावकर यांच्या संकल्पनेतनं ही साकार होऊ घातलेली कोकण 9 प्रीमियर लीग. आणि जे प्रेक्षक या मैदानावरती या कोरोनाच्या निर्बंधांमुळे हजेर लावू शकत नाही, यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जोडले जात आहेत, त्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती की आपण तो चॅनल सबस्क्राईब करा. घर बसल्या सुरक्षित राहून या सामन्यांचं या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यावा. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नावावरती नोंदवली जाते ती अंकुश बांबर्डेकरच्या कोकण 9 चे एक दिमागदार हॅट्रिक ही अंकुश आपल्या नावावरती करताना दिसतोय. सलग 3 चेंडूंवरती 3 गडी बाद करतोय आणि माघारी परतावं लागतंय ते आल्या पावली फलंदाज अनिल पेडणेकरला. 6 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धाव फलकावरती एका कठीण परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. परिस्थिती जरी प्रतिकूल असली तरी प्रतिकूल परिस्थितीला तुम्हाला अनुकूल बनवावं लागेल या मैदानावरती, ते फलंदाजांना आपली कामगिरी उंचावून. अवधूत मसूरकर त्यानंतर काका कालेलकर हे 2 फलंदाज जर सोडले तर बाकीच्या फलंदाजांना या मैदानावरती पाय रोवता आले नाहीत आणि म्हणूनच एका कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळतोय या मैदानावरती. 26 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात अंकुश पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाजीसाठी. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहतोय. ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, ज्या चेंडूवरती फलंदाजकडे कुठचंही उत्तर नव्हतं, निर्धाव चेंडूने सांगता होते ती अंकुश याच्या गोलंदाजीवरती. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. आज एका चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करतोय अंकुश. कुलस्वामिनी करली. आपण त्वरित आपला प्रतिनिधी कॅप्टन पाठवा बंटी केरकर सरांपाशी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. कुलस्वामिनी करली, आपल्यासाठी हा शेवटचा पुकार. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 27 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगमधील 5 षटकं 30 चेंडूंचा खेळ समाप्त. फलंदाज थोडीशी नांगी टाकताना दिसत आहेत या मैदानावरती. फलंदाजांचे हात पाय गळताना दिसत आहेत. ते गोलंदाज कीर्ती स्पोर्ट मानगावच्या गोलंदाजांसमोर जी वेसन घातली गेली फलंदाजांना आणि सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक एक सुदैवाची साथ मिळाल्यानंतर घेतलेला निर्णय कसा सार्थकी लावायचा हे ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतंय ते कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाकडनं. या इनिंगची सांगता करणारं षटक गोलंदाजीच्या स्क्रीनवरती बाळा सावळ अर्थात लगान बाळा या नावाने हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा हा गोलंदाज. यावेळी फुलटॉस प्रकारचा खराब चेंडू. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. परिणामी या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत आणि फलंदाजाला फ्री हिटची संधी मिळते. ज्या चेंडूवरती मनाजोगा फटका खेळायचा त्या संधीचं सोनं केलं जाईल का, तो उजव्या हाताचा फलंदाज प्रणय चव्हाणकडनं. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 29 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा चेंडू तो कसा हाताळला जाईल बाळासावळकडनं. या विलोर फुलटॉसचा हा चेंडू जमिनीला घरंगळ जाणार फटका. कव्हरच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण होते. ती चांगली फेक ही यष्टिरक्षक याच्या हातामध्ये विसवताना दिसते. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 30 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. ध्रुव पारसे संपूर्ण टीम 12 खेळाडू
शेवटचं षटक हे प्रगतीपथावर या इनिंगची सांगता करणारं षटक. बाळासावळ टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी तो बाळासावळ स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकांवरती हमला चढवला जाईल का, हल्ला चढवला जाईल का, यावेळी चेंडू स्टेअर केला जातोय, जमिनीला घरंगळत येणारा चेंडू, क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय, गोंधळात पडताना पाहायला मिळतोय तो क्षेत्ररक्षक. परिणामी ज्या एकेरी धावेवरती दुहेरी धाव पूर्ण केली जाते ती फलंदाजांकडनं. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 33 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. एखादा मोठा फटका निघेल का या शेवटच्या षटकामध्ये? यावेळी सुरेख यष्टिरक्षण म्हणावं लागेल. दुसऱ्या प्रयत्नामध्ये एक सुरेख झेल टिपला जातोय तो यष्टिरक्षक याच्याकडनं. खेळ समाप्त होतोय. लव्ह स्टार नांदूर संघाच्या फलंदाजाचा 7वा हादरा बसतोय 33 या धावसंख्येवरती. सुरुवातीपासून हा पत्त्याच्या डावांप्रमाणे गडी बाद होताना दिसत आहेत ते लव्ह स्टार नांदूर क्रिकेट संघाचे. अवधूत मसूरकर वाटत होता की सुंदर फलंदाजी करेल, मात्र प्रारंभीचे 2 फटके मोठे निघाल्यानंतर मात्र त्याला सूर सापडला नाही. परिणामी त्याला माघारी परतावं लागलं. त्यानंतर काका कालेकर ज्याच्या बॅटमधनं एक लांब लचक फटका पाहायला मिळाला, ॲडमिशन षटकार, मात्र तोही या मैदानावरती तग धरू शकला नाही. नवीन फलंदाज प्रणय हा मैदानात जाताना दिसतोय. प्रणयला बघावं लागेल जेवढे चेंडू मिळतील त्याच्यावरती प्रहार हा केला जाईल का. बाळासावळवरती धावसंख्या स्थिरावली ती अवघ्या 33 धावा 7 धावांच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लव्ह स्टार नांदूरचा संघ. यावेळी डाव्या शेवटचा हा चेंडू, त्याच्यावरती फुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय लेग बायचा. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 34 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं स्लॉग ओव्हर, मात्र त्या स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटके हे पाहायला मिळत नाही. पूर्णपणे फलंदाजांना या मैदानावरती स्तब्ध ठेवलं गेलं. एक अचूक नियंत्रित मारा हा कीर्ती स्पोर्ट माणगाव संघाचा, आणि नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय हा तो यावेळी सार्थकी लागला गेला खऱ्या अर्थाने. कारण धाव फलकावरती पाहिल्या गेल्या तर अवघ्या 34 धावा म्हणजे 35 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या इनिंगमध्ये डावांची सुरुवात ही कीर्ती स्पोर्ट माणगाव संघाकडनं कशा प्रकारे होईल, विजयी उद्दिष्ट हे किती षटकांमध्ये पूर्ण केलं जाईल. कारण कीर्ती स्पोर्ट माणगाव संघ पाहिला तर अष्टपैलू खेळाडूंचा संघ भरणा असलेला हा संघ, ग्रामीण भागातील नावलौकिक प्राप्त हे खेळाडू. मात्र लव्ह स्टार नांदूर संघाचं दिलेलं उद्दिष्ट हे विजयी उद्दिष्ट किती षटकांमध्ये पूर्ण करून पहिल्या विजयाची नोंद कुठचा संघ करतोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. मालवणीचा बुलंद आवाज मिस्टर बादल चौधरी या मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत. तर थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम खेळाडूंची रजा घेतोय. आधुनिक शिक्षणासाठी एक डिजिटल इकोसिस्टीम. संपर्क info@admissionindia.com. ऍडमिशन 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 आधुनिक शिक्षणासाठी एक डिजिटल जोडी सुरुवात खूप सुंदर केली या सलामीची जोडीने, पण त्यानंतर मात्र पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हा डाव कोसळला आणि लव्ह स्टार नांदूर संघ निर्धारित 6 षटकात फक्त 34 धावा जमवू शकला. पहिल्या चेंडूवर अवधूत मसूरकरचा चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर काका कालेलकरचा एक षटकार. हा जर अपवाद वगळला तर कोणताही फलंदाज स्कोरशीटमध्ये विशेष कामगिरी करू शकला नाही आणि त्यामुळे एकूण धावसंख्या 34. दुसऱ्या बाजूने कीर्ती स्पोर्ट माणगाव संघाने खूप सुंदर गोलंदाजी केली, खास करून शिवा जळवी. पहिल्या 2 चेंडूचा अपवाद जर वगळला, पण त्यानंतर शिवा जळवी, रुपेश तांडेल, अंकुश बांबार्डेकर आणि बाळा साबळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 4 स्टार आयडल बॉलर बॉलिंग मार्कवर अतिशय सुंदर कामगिरी चौघांची. आणि त्यात करून खास म्हणजे अंकुश बांबार्डेकर, पुन्हा एक हॅट्रिक अंकुशच्या नावावर जमा होते.
गेल्या वर्षी या मैदानावर संपन्न झाले होतं तो देवबाग चषक आणि या देवबाग चषकामध्ये सुद्धा अंकुश बांबार्डेकरने विकेटची हॅट्रिक आपल्या नावावर केली होती. तोच अंकुश आज सुद्धा अजून एक विकेटची हॅट्रिक आपल्या नावावर जमा करतोय. अंकुश बांबार्डेकर एक गुणवान खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, महाराष्ट्र राज्यातील, ज्याची ख्याती संपूर्ण या पंचक्रोशीत दशक्रोशीतच नव्हे तर अनेक राज्यामध्ये अंकुश बांबार्डेकरच्या नावाचा जलवा आपण सगळ्यांनी मैदानावर पाहिला असेल. खेळाडू म्हणून एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहेच, पण माणूस म्हणून सुद्धा अंकुशचं नाव खूप आदराने घेतलं जातं. अंकुश आज मैदानावर पुन्हा एकदा एक हॅट्रिक माइलस्टोन आणि या अंकुशच्या हॅट्रिक नंतर 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कीर्तिस्फोट माणगाव संघाची सलामीची जोडी रुपेश तांडेल आणि सोनू कानडे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे दोन आक्रमक खेळाडू. नुकत्याच झालेल्या सांगेम प्रीमियर लीगमध्ये अंकुश बांबार्डेकरला आपण मॅन ऑफ द मॅच घेताना पाहिलं होतं. त्याच स्पर्धेमध्ये आपण रुपेश तांडेलला सुद्धा पाहिलं होतं. संपूर्ण भारतभरातील काही निवडक खेळाडूंसह होणारी सांगेम प्रीमियर लीग आणि या स्पर्धेत महाराष्ट्रातील अगदी सिंधुदुर्गातील अगदी मोजके खेळाडू खेळले, त्यापैकी एक रुपेश तांडेल नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. कुडा तालुक्यातील सरंबळ या अगदी छोट्याशा गावातील हा युवा खेळाडू मात्र आपल्या खेळाच्या जोरावर आपलं नाव ज्याने अनेक राज्यामध्ये नेऊन ठेवलं असा रुपेश तांडेल नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. दुसऱ्या बाजूला पावशीसारख्या एका छोट्या गावातील खेळाडू सोनू राणे. मात्र अगदी छोटे छोटे हे गाव असले तरी या खेळाडूंनी आपल्या गावाला आणि आपल्या नावाला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात अगदी आदराने हे नाव घ्यायला भाग पडलंय असे काही खेळाडू मैदानावर पाहायला मिळतात. पहिलं षटक कोकण सुपर पॉवर प्ले, 11च्या 11 खेळाडू 38 सर्कलमध्ये. अशा प्रकारचं षटक सिंधुदुर्गात अगदी पहिल्यांदा आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं कोकण प्रीमियर लीगमध्ये. पुन्हा एकदा या वर्षी सुद्धा कोकण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या निमित्तानं पहिलं षटक कोकण सुपर पॉवर प्ले, 35 धावसंख्येचा पाठलाग. पहिला चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर पवन सवंगडे. लव स्टार नांदूर संघाच्या वतीने खूपच सुंदर चेंडू, अतिशय सुंदर सुरुवात या गोलंदाजीची. यानंतर होणारा सामना असेल कुलस्वामिनी कर्ली आणि ध्रुव पारसे गोवा. ओमकार, आपल्याला विनंती असेल या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक आपण करून घ्यावी. ओमकार गावकर या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करताना दिसतील. कुलस्वामिनी कर्ली आणि ध्रुव पारसे या दोन संघांच्या दरम्यान एक सुंदर कट पाहायला मिळतोय. अपर कट होता, कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर येऊन स्थिरावतोय 4 धावसंख्येसाठी आणि हा इलाइगो चौकार पाहायला मिळतोय. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत अतिशय सुंदर इलाइगोचे चौकार आपण पाहिले आणि त्याचबरोबर ॲडमिशन षटकार सुद्धा आपण पाहिले. हाच असा एक इलाइगो चौकार आपण पाहिला. पवन बॉलिंग मार्कवर नावाप्रमाणेच पवन म्हणजे वेगवान गोलंदाजी करण्याचा पवनचा इरादा आहे, पण या वेगाचा फायदा उठवताना दिसतोय तो सोनू कानडे. तिसरा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, शफल होऊन फटका खेळतोय. चेंडू थोडासा हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली. शॉर्ट लॉंग ऑन आणि शॉर्ट मिड विकेट, दोन खेळाडू चेंडूच्या मागे जात आहेत आणि चेंडू शेवटच्या क्षणी लॉंग ऑन सीमारेषेवर फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेनीची धावसंख्या होते ती 6. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पावर्ड बाय ॲडमिशन, को पावर्ड बाय इलाइगो आणि आमच्या स्पर्धेचे आमचे सगळे प्रायोजक या सर्वांच्या साथीने पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मालवणची शान असलेलं हे मालवण बोर्डिंग मैदान, 4 कॅमेऱ्याने लाईव्ह होणारी सिंधुदुर्गातली ही पहिलीच स्पर्धा आणि त्याचबरोबर MCA पॅनलचे पंच आणि रसिक राजाने डोक्यावर घेतलेले अनेक समालोचक या स्पर्धेत आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, लॉंगांच्या दिशेने चेंडूचा प्रवास येतोय. चौकारासाठी 2 खेळाडू या चेंडूच्या मागे होते, पण जशी सिंधुदुर्गातल्या रस्त्यांवरून सुसाट पळते इलाइगोची बाईक, तर अगदी तसाचा सुसाट चौकार पाहायला मिळाला या स्पर्धेच्या दरम्यान आणि या चौकारनिशी धावसंख्या स्थिरावली 10 धावा. दुहेरी आकड्यात धावसंख्या येऊन पोहोचते, 35 धावसंख्येचा पाठलाग. यानंतर होणारा सामना असेल कुलस्वामिनी कर्ली आणि ध्रुव पारसे. यूट्यूबच्या माध्यमातून शेकडो प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेत. या शेकडो हजारो प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सकाळच्या सत्रात सामना थोडासा उशिरा चालू झाला, यासाठी दिलगिरी व्यक्त करतोय. या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कट घेऊन चेंडू विकेटकीपर काका कालेलकरच्या सेफ हँड्समध्ये जाऊन विसावतोय. ॲडमिशन विकेट पाहायला मिळतोय. आधुनिक शिक्षणासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म ॲडमिशनने आपल्याला दिला आहे. हा ॲडमिशन विकेट सोनू राणे. 2 चौकार ज्या सोनूच्या बॅटमधून आपण पाहिले, तो सोनू अजून एक कट करण्याचा प्रयत्न रिप्लेमध्ये आपण पहा. पवनचा चेंडू होता, अतिशय सुंदर चेंडू, थोडासा उसळी घेणारा चेंडू, कट करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी काका कालेलकर वाट कॅच, अतिशय सुंदर झेल, लो कॅच ज्याला म्हटलं जातं. हा सुंदर झेल काकाच्या नावावर माघारी परतताना दिसतोय तो सोनू राणे. सकाळच्या सत्रात सामना थोडासा उशिरा चालू झाला, याबद्दल रसिक प्रेक्षकांची मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतोय. दुसरा सामना सुद्धा थोड्याशा विश्रांतीनंतर लगेच आपल्यासमोर चालू होईल.
मात्र यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो, शासनाने घालून दिलेले सर्व नियम आणि या सर्व नियमांना अनुसरूनच ही स्पर्धा चालली आणि त्यामुळेच सामने थोडेसे उशिरा चालू झालेत, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. यूट्यूबवर काही प्रेक्षकांच्या कमेंट आपण पाहिल्या आणि या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न नसेलच, कारण हा रसिक राजा आहे. रसिक राजा, ज्याला आपण राजा म्हणतो, या राजाला उत्तर देण्याचा अधिकार आमच्याकडे नसतो. पण या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, शासनाचे नियम खूप कडक आहेत. मैदानावर प्रेक्षकांना परवानगी नाही आहे आणि अशा कडक नियमावलीत या स्पर्धेचं आयोजन, आणि त्यामुळेच थोडासा उशीर आज सकाळच्या सत्रात आपण पाहिला. पवन अतिशय सुंदर चेंडू आल्याच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सोहेल शेख न्यू बॅटर, आणि सोहेल शेखचा आडव्या बॅटचा प्रयत्न डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 6 षटकात 35 धावसंख्येचा पाठलाग करताना कीर्तिस्फोट माणगाव संघ पहिल्याच षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पावर्ड बाय ॲडमिशन को पावर्ड बाय इलाइगो, आणि आमच्या स्पर्धेचे सर्व प्रायोजक यांच्या साथीने पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक आमचे प्रेक्षक या स्पर्धेशी जोडले गेले, त्या सगळ्यांचं, या सगळ्या रसिक राजाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कालच्या दिवसात या स्पर्धेचा विक्रम होता. 57,000 प्रेक्षकांनी यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली. या सर्व 57,000 प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. मैदानावर प्रेक्षकांना आम्ही परवानगी देऊ शकत नाही आहेत, यासाठी दिलगिरी व्यक्त करतोय, कारण शासनाचे नियम, महाराष्ट्र शासनाने घालून दिलेले नियम, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे नियम, मालवण नगरपालिका, मालवण पोलीस स्टेशन आणि मालवण तहसीलदार ऑफिस, या सर्वांच्या नियमांचा आम्ही आदर करतो आणि त्यांनी दिलेले नियम, या नियमाला अनुसरूनच या स्पर्धेची आखणी आणि या स्पर्धेचं आयोजन. गोलंदाजीत बदल. आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजाने ज्यांनी जखडून ठेवलं असा काका कालेलकर बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय लव स्टार नांदूर संघाच्या वतीने, ज्या काकाने आतापर्यंत या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्या बॅटमधून नोंदवला. थोड्याशा आशा प्रज्वलित केल्या होत्या काका कालेलकरने. तो काका पुनश्च एकदा बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय कोकण नाऊ यांच्या वतीने. दुसऱ्या षटकाची सुरुवात काका बॉलिंग मार्कवर रुपेश तांडेल पहिल्यांदाच स्ट्रायकर यांच्या दिशेने पाहायला मिळतोय, ज्या रुपेशने आपल्या डावखुऱ्या फलंदाजीच्या जोरावर भल्या भल्या गोलंदाजांना सीमा पार पिटाळलाय असा रुपेश तांडेल स्ट्रायकर यांच्या दिशेने. 2 फलंदाज लेग स्टंपच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट फाईन लेग आणि डीप फाईन लेगच्या दिशेने 2 खेळाडू खास करून काका कालेलकरच्या गोलंदाजीवर रुपेश तांडेलसाठी. सुंदर चेंडू, अपस्टंपच्या बाहेर चेंडूचा टप्पा, पॉईंट फिल्डर येतोय, फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव ढिल्या हाताने खेळला होता रुपेश तांडेलने. रुपेशला माहिती आहे मालवण बोर्डिंग मैदानाचं वैशिष्ट्य आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्याला मातीची पिच खेळायला मिळतात, बऱ्याच ठिकाणी सिमेंटची पिच मिळतात. या ठिकाणी मात्र अतिशय सुंदर विकेट, ग्रास विकेट अगदी काही मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी एक सावंतवाडी जिमखाना मैदान, मालवण बोर्डिंग मैदान, लवकरच वेंगुर्ला कॅम्प मैदानावर सुद्धा आपण गवताची विकेट बघणार आहोत. आणि अशा मैदानावर खेळण्याची मजा खूप वेगळी असते आणि अशा मैदानावर आल्याच मोठे फटके खेळण्यापेक्षा थोडंसं सेट होणं गरजेचं, आणि तोच इरादा रुपेश तांडेलचा पहिल्या चेंडूवर आपण पाहिला. सिंगल नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा, 35 धावसंख्येचा पाठलाग आणि पुनश्च एकदा काका कालेलकर बॉलिंग मार्कवर. सोहेल शेख द बॅटर स्ट्रायकर अँड मूर्ती लहान कीर्ती महान. रुपेश कानडे मित्रमंडळाच्या स्पर्धेत ज्यांनी कमाल केली होती, सलग 4 षटकांनिशी कुडाच्या संघाकडून खेळताना ज्याने मुंबईच्या संघाचं आव्हान स्पर्धेतून समाप्त केलं होतं आणि त्यानंतर सोहेलच्या नावाची दखल सर्वांनी घेतली असा सोहेल स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर. धावसंख्या 11 एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदर चेंडू, काका कालेलकर एक अनुभवी गोलंदाज. काकाला माहिती आहे या मैदानावर, मालवण बोर्डिंग मैदानावर आल्याच बॅटर मोठे फटके खेळण्याच्या मोहात पडतात आणि त्यामुळे काकाने एक नॅचरल अँगल बनवून ठेवला आहे, तो खास करून सोहेल शेखसाठी. सोहेलचा जो आवडीचा एरिया मिड विकेट, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग या एरियासाठी काकाने खास संरक्षणसुद्धा लावलं आहे आणि गोलंदाजी पहा काकाची. चेंडू मात्र राऊंड विकेट गोलंदाजी करतो, एक नॅचरल आउटस्विंगचा अँगल बनवून ठेवला आहे काका कालेलकरने सोहेलसारख्या एका कसलेल्या खेळाडूसाठी. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. पुनश्च एकदा काका. सुंदर चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. आधुनिक डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात जशी उंच उंच मॅक्झिमम भरारी घेतली ॲडमिशनने, अगदी तसाच हा ॲडमिशन मॅक्झिमम षटकार स्पर्धेतला 109 क्रमांकाचा हा षटकार सोहेलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिला षटकार ज्या काकाच्या बॅटमधून आपण पाहिला, त्या काकाच्या गोलंदाजीवर पहिला षटकार धावांचा पाठलाग करताना सोहेलच्या बॅटमधून. चेंडूचा टप्पा चुकला, चेंडू शॉर्ट होतोय आणि सोहेलचा एक सुंदर हुक डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे षटकार.
चेंडू हवेत, स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल सुटतोय. अगदी साधा सोपा झेल सोहेलचा जमिनीला दान होतोय, जीवदान मिळतंय. ज्या सोहेलच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला, त्या सोहेलला पुढच्याच चेंडूवर एक जीवदान मिळतंय काकाच्या गोलंदाजीवर. खूपच निराश दिसतोय काका, हताश दिसतोय आपल्या गोलंदाजीच्या समोर. 26 चेंडूंचा खेळ शिल्लक, 17 धावांची अजूनही गरज. एका दिमागदार विजयाच्या दिशेने कीर्तिस्फोट माणगाव संघ वाटचाल करतोय. लव स्टार नांदोस संघाकडून एक चमत्कार अपेक्षित असेल आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून देण्यासाठी. हॅलो, सातेरी कर्ली आपले 12 खेळाडू घेऊन व्यासपीठावरती या. सातेरी कर्ली. कुलस्वामिनी कर्ली संघ आपल्याला विनंती, आपले 12 खेळाडू त्वरित या. आणि ओमकार गावकर आपल्याला विनंती असेल पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण करून घ्यावी. ओमकार गावकर, तुमच्यापर्यंत जर आवाज जातोय, पुढच्या सामन्याची नाणेफेक कुलस्वामिनी कर्ली आणि लव स्टार नांदोस, माफ करा, कुलस्वामिनी कर्ली आणि ध्रुव पारसे. अधिक कर्णधाराची प्रदीप, अधिक कर्णधाराला आपण मोकळं करून नाणेफेकीसाठी पाठवा. अतिशय देखणी स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा, व्यावसायिक स्पर्धा पाहायला मिळते मालवणच्या बोर्डिंग मैदानावरही अतिशय सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने बेल्स आधीच पडल्या होत्या आणि त्यामुळे पंच एम्ब्रोज अल्मेडा सरांची एक करडी नजर संपूर्ण स्पर्धेवर. हा सामना डेड ठरवला जातोय. पुनश्च एकदा काका कालेलकर बॉलिंग मार्कवर, पॅव्हलिन एंडकडसून, कोकण एंडकडसून इलाइगो यांच्या दिशेने गोलंदाजी करताना दिसत आहेत काका कालेलकर. इलाइगोच्या अनेक बाईक मैदानावर पाहायला मिळतात. कुर्ली बाईक आपण पाहिली, टस्कर पाहिला, कोकोनट पाहिली, बबली आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर यांच्या दिशेने जी बबली आमच्या कॅमेऱ्याच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल. या दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या होते ती 18 एका गड्याच्या मोबदल्यात. 24 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक, 17 धावांची गरज. ओमकार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे टॉससाठी यायचं आहे. तसेच कोकण नावचे मुख्य संपादक विजय शेट्टी यांना मी विनंती करतो, त्यांच्या हस्ते हा टॉस होणार आहे, त्यामुळे त्यांनी देखील प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. कुलस्वामिनी कर्ली आणि ध्रुव पारसे गोवा या 2 संघांचा सामना या सामन्यानंतर रंगणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. कुलस्वामिनी कर्ली आणि ध्रुव पारसे आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर या. आणि सामना संपल्यानंतर लव स्टार नांदोस आणि कीर्तिस्फोट माणगाव दोन्ही संघांना विनंती असेल आपण डगआउट रिकामी करा, कारण एका वेळेला मैदानावर किती खेळाडू असावेत याचं सुद्धा बंधन आहे. आणि त्यामुळेच कीर्तिस्फोट माणगाव आणि लव स्टार नांदोस आपण डगआउट रिकामी करून आपल्याला नेमून दिलेल्या जागांपर्यंत आपण जाऊन थांबायचं आहे. आणि कुलस्वामिनी कर्ली ध्रुव पारसे संघ नाणेफेक झाल्यानंतर आपण डगआउटमध्येच थांबायचं आहे. या दरम्यान मैदानावर पंचांची खुणा येते. बॅटर चॉईस पॉवर प्ले, बॅट्समॅन चॉईस पॉवर प्ले ज्याला म्हटलं जातो. सध्याच्या घडीला बॅटर चॉईस पॉवर प्ले, फक्त 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी, उर्वरित 8 खेळाडू असतील 38 सर्कलच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना बॅटर चॉईस पॉवर प्ले. आणि या बॅटर चॉईस पॉवर प्लेचा सोहेल शेख आणि रुपेश तांडेल कसा उपयोग करतात बघूया. गोलंदाजीसाठी बदल होतोय आणि बॉलिंग मार्कवर कोकण नावचे मुख्य संपादक विजय शेट्टी यांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. बॉलिंग मार्कवर महेश यादव, मॅन फ्रॉम कट्टा नांदोस. नाणेफेक पाहतोय आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार कुलस्वामिनी कर्ली आणि ध्रुव पारसे या 2 संघाचे कर्णधार पाहायला मिळतात. आणि त्यांच्या साथीने कोकण नावचे सर्वेसर्वा विकासजी गावकर, मुख्य संपादक विजयजी शेट्टी, त्याचप्रमाणे बंटी केरकर स्पर्धा अधिकारी आणि ओमकार गावकर यांच्या उपस्थितीत. आखूट टप्प्याचा चेंडू, मिळवांच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. ॲडमिशन षटकार. ध्रुव पारसे गोवा या संघाने टॉस जिंकलाय. काय चूज करणार आहात तुम्ही पहिलं करायला? फिल्डिंग. फिल्डिंग का चूज करणार आहे? कारण आता आपण बघितलं तर चांगल्या प्रकारे बॅटिंग, फिल्डिंग का चूज करता तुम्ही? मी त्यांना कमीत कमी स्कोर ओमकार त्यांना कोकणी हुलेला तरी चालतं म्हणून सांगायचे. कोकणीत बोलला तरी चालेल. आम्ही त्यांना कमीच्या कमी स्कोर दवरले. तुम्हाला पहिली बॅटिंग करावी लागते. टॉस हरलेला आहे तुम्ही. काय कशा प्रकारचं तुमचं, हिंदी में बात करें, आप टॉस हार गए हैं और आपको पहले बैटिंग करने का न्योता दिया है उन्होंने, तो क्या स्ट्रैटेजी रहेगी? कुछ नहीं, सब अच्छा खेलेंगे. 6 ओवर का मैचेस है तो ज़्यादा से ज़्यादा स्कोर करने जाएंगे. थैंक यू.
कोकण नावचे मुख्य संपादक विजय शेट्टी देखील आपल्यासोबत होते. धन्यवाद सर. ओमकार, या स्पर्धेत आकाश चंद्रिया हा एक राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू पाहायला मिळेल. त्याच्या समवेत जेडी, आणखी एक नावाजलेला खेळाडू ज्याने 2 वर्षापूर्वी या मैदानावर बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा गाजवली, ते ओमकार देसाई, आणखी एक स्टार खेळाडू महाराष्ट्र राज्याचा, अनेक वेळा ज्यांनी परदेश दौरे केले. त्याच्यासाठी अभिषेक माने सुद्धा पाहायला मिळेल आणि मनोज नार्वेकर, राज सुद्धा या संघात खेळताना आपल्याला पाहायला मिळते. ध्रुव पारसे संघाने आज एक मातब्बर खेळाडूंची फळी या स्पर्धेसाठी उतरवली. ध्रुव पारसे संघमालक आणि आमचे मित्र सन्माननीय दीपकजी कलंगुटकर भाई, त्यांच्या समवेत आज मैदानावर जरी नसला तरी राम नागवेकर आणि मैदानावर असलेल्या मुन्ना दाभोलकर, या सर्वांचे मनापासून आभार. सुंदर संघ त्यांनी या स्पर्धेसाठी उतरवलाच. मैदानावर मात्र सोहेल शेख आजच्या दिवसातील दुसरा ॲडमिशन षटकार, मॅक्झिमम षटकार सोहेलच्या बॅटमधून स्पर्धेतील 111व्या क्रमांकाचा हा ॲडमिशन षटकार पाहायला मिळतो आणि धावसंख्या होते ती 32 धावा, 32. फक्त 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कीर्तिस्फोट माणगाव संघ एका दिमागदार विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. पुढच्या सामन्यासाठी ध्रुव पारसे गोवा संघ नाणेफेक जिंकतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. प्रथम फलंदाजीसाठी कुलस्वामिनी कर्ली संघ. आपण ध्रुव पारसे गोवा संघाबरोबर बद्दल ऐकलं. दुसऱ्या बाजूला कुलस्वामिनी कर्ली संघ सुद्धा एकापेक्षा एक नावाजलेल्या खेळाडूंसह आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. आणि कुलस्वामिनी कर्ली म्हटल्यानंतर सातेरी कर्लीची स्पर्धा SSS ट्रॉफी, ज्या स्पर्धेत पहिल्यांदा मोठ्या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी मला मिळाली आणि आज ज्या ठिकाणी मी